ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् महापुराण कथा ज्ञान यज्ञ. शुकमुनी सांगतात, राजन, वज्रमित्राचा भागवत आणि त्याचा पुत्र असे शुंग वंशांचे राजे पृथ्वीवर 100 वर्षापेक्षा जास्ती काळ राज्य करतील. त्यानंतर पृथ्वी कण्वंशाकडे जाईल. कण्वंशातील राजे 345 वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील. त्यानंतर बली नावाचा एक सेवक कण्ववंशांना नष्ट करून राज्य करतील. त्यांचं 456 वर्षापर्यंत पृथ्वीवर राज्य चालेल. त्यानंतर अत्यंत लोभी असे कंक, यवन, तुर्क राजे पृथ्वीवर 1099 वर्षापर्यंत राज्य करतील. त्यानंतर मौन राजे 300 वर्षापर्यंत पृथ्वीवर शासन करतील. त्यानंतर किलकिला नावाच्या नगरीतील भूतनंदाचे वंशज हे 106 वर्ष पृथ्वीवर राज्य करतील. यानंतर विश्वस्फूर्जी मगध देशाचा राजा होईल. हा अत्यंत दुष्ट असेल. तो 3 वर्णांशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करील. आपल्या शौर्यानं तो क्षत्रियांचा विध्वंस करील आणि हरिद्वारपासून प्रयागपर्यंत पृथ्वीचं राज्य करील. हळूहळू ब्राह्मण संस्कार शून्य होतील. तसेच राजे सुद्धा शूद्रतुल्य होतील. हे दुष्ट लोक स्त्रिया, मुलं, गायी, ब्राह्मण यांना मारून टाकण्यात मुळीच संकोच करणार नाहीत. दुसऱ्यांच्या स्त्रिया आणि दुसऱ्यांचं धन हडप करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतील. यांची उन्नती किंवा अधपतन व्हायला मुळीच वेळ लागणार नाही. हे हलक्या मनाचे आणि अल्पायुषी असतील. हे संस्कारहीन, कर्तव्यशून्य, रजोगुण तमोगुणानं व्यापलेले राजांच्या रूपातील म्लेच्छ प्रजेला खाऊन टाकतील. राजेच असे असतील तेव्हा देशातील प्रजेचा स्वभाव, आचरण आणि बोलणं चालणं सुद्धा तसंच असेल. राजांकडून त्रस्त झालेली प्रजा आपापसात सुद्धा एकमेकांना त्रास देऊन नष्ट होईल. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, बलवान काळाच्या प्रभावानं उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोभ होत जाईल. कलियुगामध्ये ज्यांच्याकडे धनसंपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. धर्म आणि न्याय ह्यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. विवाह संबंध एकमेकांच्या आवडीवरनं ठरतील. व्यवहारात कपटालाच महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचं श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल. ब्राह्मण्याची ओळख जानवं एवढीच असेल. बाह्य वेशावरून आश्रम ठरेल आणि बाह्य वेशावरूनच दुसऱ्या आश्रमात प्रवेश करणं असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजलं जाईल. गरिबी हेच दुर्जनत्वाचं लक्षण असेल आणि दांभिकपणा हे साधुत्वाचं लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल आणि प्रसादनालाच स्नान समजलं जाईल. लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस राखणं हे सौंदर्याचं चिन्ह समजलं जाईल. आपलं पोट भरणं हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानलं जाईल. कुटुंबाचं पालन पोषण हे चातुर्य समजलं जाईल. कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचरण केलं जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यांच्यापैकी जो बलाढ्य असेल तोच राजा होईल. या काळात लुटारूंसारखे लोभी आणि क्रूर राजे प्रजेचं धन, प्रजेच्या बायका पळवतील. त्यांना भिवून प्रजा डोंगर दऱ्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला, कंदमुळे, मांस, मध, फुले, पाने, फळे, बिया इत्यादी खाऊन आपलं पोट भरेल. कधी कधी दुष्काळ पडेल, तो कोरडा पडेल, तर कधी ओला दुष्काळ पडेल. कर अतिशय लावले जातील. कधी कडक थंडी पडेल, तर कधी हिमवर्षाव होईल, कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल, तर कधी पूर येतील. या उत्पाताने आणि आपापसातील संघर्षाने
प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होऊन जाईल. लोक तहानभूक, रोग आणि अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील. कलियुगामध्ये माणसांचं जास्तीत जास्त आयुष्य 20 वर्ष किंवा 30 वर्ष असेल. कलिकाळाच्या दोषामुळं प्राण्यांची शरीरे लहान लहान होत जातील आणि रोगग्रस्त होऊ लागतील. वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल. धर्मकार्यात पाखंडी लोकांचं वर्चस्व राहील. राजे प्रजेला चोरासारखं लुबाडतील. चोरी करणं, खोटं बोलणं, विनाकारण हिंसा करणं इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक आपलं पोट भरायला लागतील. चारही वर्णांचे लोक शूद्रांप्रमाणे होतील. गायी शेळ्यांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दूध देणारे असतील. आश्रमही घरासारखे होतील. वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल. धान्याची रोपे आखूड आखूड होत जातील. मोठी झाडे शमीच्या झाडांच्या प्रमाणे कमी उंचीची आणि दाट सावली नसलेली होतील. ढगामध्ये विजाच जास्ती चमकतील आणि घरे सुद्धा सुनी सुनी होतील. अशा रीतीनं कलियुगाच्या शेवटी माणसं गाढवासारखी होतील. तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. सर्व शक्तिमान, सर्व स्वरूप, चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि साधू संतांना कर्मबंधनातून सोडवण्यासाठी अवतार घेतील. त्या काळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णुयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की नावानं भगवान अवतार घेतील. अष्ट महासिद्धींनी संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय चराचर जगताचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीनं दुष्टांचा नायनाट करतील. अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणवणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील. जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मनं भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शानं पवित्र होतील आणि त्यांच्या हृदयामध्ये सत्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची संतती बलवान होऊ लागेल. धर्माचं रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपानं अवतार घेतील तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवीन संतती सात्विक होईल. परीक्षित राजा विचारतो, मुनिवर्य, या कलियुगात कलीचे असंख्य दोष लोक कोणत्या उपायानं नाहीसे करू शकतील? कृपया मला सांगावं. राजन, कलियुगामुळे वस्तू, ठिकाणं आणि अंतःकरणे यामध्ये उत्पन्न झालेले दोष केवळ आणि केवळ भगवंतांचं स्मरण केले असता नाहीसे होतात. हृदयात असलेले भगवान श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्यांच्या हजारो जन्मातील पापे नष्ट करतात. जसा सोन्याशी संबंध आल्यावर अग्नी त्या धातूतील हीण नाहीसे करतो, त्याचप्रमाणे भगवान विष्णू साधकांच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमच्या नाहीशा करतात. भगवान पुरुषोत्तम हृदयामध्ये विराजमान झाल्यावर मनुष्याचे अंतःकरण जसे शुद्ध होते तसे ते विद्या, तपश्चर्या, प्राणायाम, सर्व प्राण्यांच्या विषयी मैत्रीचा भाव, तीर्थस्नान, व्रत, दान, जप इत्यादी कोणत्याही साधनानं होत नाही. परीक्षिता, आता तुझ्या मृत्यूची वेळ आली आहे, म्हणून एकाग्र चित्तानं सर्व भावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदय सिंहासनावर स्थापना कर. असं केल्यामुळं तुला परमगती प्राप्त होईल. मृत्यूकाळ जवळ आलेल्याने भगवंतांचंच ध्यान करावं. परीक्षिता, असं केल्यानं सर्वांचे परमाश्रय आणि सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. परीक्षिता, दोषांचा खजिना असलेल्या कलियुगाच्या ठाई एक मोठा गुण आहे आणि तो म्हणजे कलियुगात
श्रीकृष्णांचं फक्त संकीर्तन केल्यानं सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. सत्ययुगात भगवंतांच्या ध्यानानं, त्रेतायुगात यज्ञाने, द्वापारयुगात पूजासेवेनं जे फळ मिळतं ते कलियुगामध्ये फक्त भगवन नामाचे कीर्तन केल्यानंच प्राप्त होतं. परीक्षित राजा म्हणतो, महाराज मला प्रलयांची माहिती सांगा. शुकमुनी म्हणतात, राजन, प्रलय 4 प्रकारचे असतात. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. क्षणाक्षणाला काळाच्या प्रभावानं बदलणाऱ्या अवस्था जाणवत नाहीत, पण सतत बदल मात्र होतच असतात. त्याला नित्य प्रलय असं म्हणतात. 1000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, त्याला कल्प म्हणतात. त्यानंतर तितकाच काळ प्रलय होतो, त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. यावेळी 3ही लोकी प्रलय होतो, त्याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार 100 वर्ष आणि मानवाच्या गणनेनुसार 2 परार्ध वर्ष होतात, तेव्हा महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात. त्याला प्राकृतिक प्रलय असं म्हणतात. या प्रलयामध्ये प्रलयाचं कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपलं स्थूल रूप सोडून देतं आणि कारण रूपात मिसळून जातं. ज्यावेळी पुरुष आणि प्रकृती यांच्या शक्ती काळाच्या प्रभावानं क्षीण होतात आणि असहाय्यपणे आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात, त्याला प्राकृतिक प्रलय असं म्हणतात. इतर प्रलय ठराविक कालावधीनंतर होतात, सतत होत नाहीत. त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. ब्रह्मज्ञान होणं यालाच आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. याला केवळ संत कृपा, भगवंतांची कृपाच कारणीभूत असते. हा प्रलय कधीही होऊ शकतो. ब्रह्मज्ञानामुळं सर्वत्र भगवंत दिसायला लागतात. या जगात केवळ परमात्माच आहे अशी अनुभूती येते. त्यालाच आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. काळाच्या उपद्रवानं पाणी पृथ्वीचा गंध शोषून घेते आणि हा गंध पाण्यात विलीन झाल्यावर पृथ्वीचा प्रलय होतो. तेज पाण्याचा गुण रस शोषून घेते. रस गेल्यावर पाणी निरस होतं आणि पाणी तेजात विलीन होतं. वायू तेजाचा गुण रूप याला ग्रासते, तेव्हा तेज रूपविहीन होतं आणि तेज वायूमध्ये लीन होतं. आकाश वायूचा गुण स्पर्श आपल्यात सामावून घेते, तेव्हा वायू स्पर्शहीन होतो आणि वायू आकाशामध्ये विलीन होतो. तामस अहंकार आकाशाचा गुण शब्द याला ग्रासतो, तेव्हा आकाश शब्दहीन होऊन आकाश तामस अहंकारात विलीन होतं. याच रीतीनं तैजस अहंकार इंद्रियांना आणि वैकरिक अहंकार इंद्रिय देवता आणि वृत्तींना आपल्यामध्ये लीन करून घेतं. त्यानंतर महत्त्व अहंकाराला आणि सत्व इत्यादी गुण महत्त्वाला ग्रासतात. काळाच्या प्रेरणेनं अव्यक्त प्रकृती गुणांना ग्रासते. तीच प्रकृती म्हणजे जगाचं कारण आहे. आता नीट ऐका. भागवतकारांनी प्रथम आपल्याला नरकाचं वर्णन केलं. कोणत्या पापामुळं कोणता नरक भोगावा लागतो हे त्यांनी सांगितलं. त्यामुळं पाप करतानाच मनात भीती वाटते. आपल्या हातून मग पाप घडतच नाही, घडू नये हेच भागवतकारांना सांगायचं आहे. त्यानंतर 24 गुरु सांगून प्रत्येकाकडून जे काही चांगलं असेल त्याचा स्वीकार करावा असं भागवतकार सांगतात. या 24 गुरूंच्या पैकी एक गुरु जरी आपल्या लक्षात राहिला आणि त्याच्या प्रमाणे अनुकरण केलं, त्याप्रमाणे वर्तन केलं तरीही जीवनाचा उद्धार होईल. आता मात्र भागवतकार पाप न केल्यानं मन निर्मळ पवित्र होतं, तेव्हा सर्वांचा निरोध करून आता केवळ परमात्म्याचा आश्रय घ्या असं सांगतात. त्यासाठी प्रलयांचा विचार करा. प्रलयांच्या विचारानं सर्वाचा नाश होणार आहे हे लक्षात येतं. त्यामुळं कशातही आपलं ममत्व राहत नाही. जर सर्वच काही नाशवंत आहे, नाश होणार आहे, तर त्याच पूर्वी नामस्मरण, नामचिंतन करणं हितावह आहे. भागवत कथा श्रवण करणं अत्यंत हितावह आहे हे लक्षात येतं. यासाठी आपण सगुण ब्रह्माकडं गेलं पाहिजे. प्रभू विग्रहाबद्दल प्रेम, श्रद्धा वाटली पाहिजे, तरच भक्तिभाव वाढेल. गोपाळ कृष्ण भगवान की जय.
उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान